सुनील तटकरे असतील नाहीतर प्रफुल्ल पटेल असतील, काही झालं तरी भाजपमधूनच लढणार आहे. उगाच आपण इथे टाइमपास करत बसायचं आणि कशाला, त्यांचं ठरलेलं आहे ऑलरेडी. ते ठरलेत आणि 22 आमदारांचं ठरलेलं आहे. त्याच्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेबांच्या काही आमदारांचं ठरलेलं आहे. त्यामुळे ज्या गोष्टी ठरल्यात त्या आपण इकडं वेडं वाकडं बोलून हे होईल ते होईल असं मोघम बोलून चालत नाही. जे आहे ते आहे. भाजपमधून ते लढणार. फक्त प्रक्रिया ही जरा फास्ट झाली. 2029च्या आधी जी प्रक्रिया व्हायला पाहिजे होती ती आधीच झाल्यामुळे आत्ताच प्रवेश करतात. पण आता प्रवेश केला तर परत इलेक्शन होईल आणि जर परत इलेक्शन तटकरेंचं त्या ठिकाणी झालं तर ते काही निवडून येणार नाही, कारण शिंदे गटच त्यांना त्या ठिकाणी पाडेल. घड्याळाच्या पक्षातले 22 आमदार घेऊन ते भाजपमध्ये जाणार असं ठरलंय. नाही, असं नाही. ते काही घेऊन जाणार असं होत नसतं. भाजपलीच ट्रॅप लावलेला आहे आणि त्या ट्रॅपमध्ये बरेच आमदार हे अडकलेले असं कुठेतरी लोकांची चर्चा आहे. घड्याळ पण आणि धनुष्यबाण पण काय ठरलंय दादा? दोन्ही मिळून 40 आहेत. काय ठरलं ते एकदा सांगा. नेमकं काय 22 जाणारे अजून काही काय करतो, माझ्याकडे एक ऍफिडेव्हिट येईल सगळ्या 22 लोकांचं. ते आलं की मी देतो तुम्हाला, पहिलं तुम्हाला पाठवतो. विषय एवढाच असतो, 22, 23 का 22.5 का हे मला नाही सांगता येणार. विषय एवढाच आहे की लोक आहेत जी संपर्कात आहेत. आता तुम्ही मला बघा, विखे पाटील साहेबांना श देण्यासाठी कोल्हेंना तिथे एमएलसी बनवलं. आता कोल्हेला तिथे एमएलसी बनवला असेल तर मग तिथला जो दादांचा पक्षातला आमदार आहे काळे, हे काय यांच्याच पक्षातून उभे राहतील का? मोकळं झालं ना तिथून, त्या ठिकाणी बीजेपीतून ते उभे राहतील. आता तुम्ही इतर ठिकाणी सुद्धा बघितलं तर ऑलरेडी रणनीती. आता तुम्हाला मावळचा आमदार काही ह्या पक्षात राहील असं वाटतं का? तो जाणार आहे भाजपमध्ये. हे सगळं सगळ्यांना माहिती आहे. उगाच आपण पतंग उडवत मी किती प्रेमाचा, मग मिठी मारणं आणि रडून रडून किती वेळा रडणार. माझं एवढंच म्हणणं आहे, दादांसाठी आता कुणीही त्यामध्ये डोळ्यात पाणी आणू नका. प्रयत्न करा, लढा. नाहीतर कोणतरी मिठी मारते, लढते, भाषण करते. पक्षामध्ये जे हे लोक जर सगळे भाजपकडे गेले तर मग पवार कुटुंब जर अडचणीत आलं तर पवार कुटुंब म्हणून मग तुम्ही परत एकत्र येणार का? पवार कुटुंब काय पवार आडनावाचं नाही. पवार कुटुंब हे महाराष्ट्रातील लोक आहेत. त्यामुळे पवार साहेब जो काय ठिकाणी निर्णय घेतील, महाराष्ट्राची जनता ही पवार साहेबांबरोबर त्या ठिकाणी राहील. प्रफुल्ल पटेल हे भाजपामधनं लागणार आहे. रोहित पवार त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. ते स्वतः भारतीय जनता पक्षामध्ये जाण्यासाठी अनेक वेळा इच्छुक होते. त्यांनी आमच्या निष्ठेचे, आमच्या पुरोगामी विचाराचं काही गप्पा मारण्याचं काही कारण नाही. त्यांचा नैतिक अधिकार सुद्धा नाही. त्यांनी आपलं स्वतःचं बोल, आपलं स्वतःचं जे काही चाललंय ते तपासावं. आमचं आणि आमच्या हिमतीने आहोत. कालच सांगितलं की आदरणीय वहिनींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये एनडीए अधिक मजबूत करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये गेल्यावर जी फडणवीस मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, वहिनी मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली महायुती बळकट करण्याचं आमचं काम त्या ठिकाणी सुरू आहे. म्हणून बुद्धिभेद पसरण्याचा धंदा अलीकडच्या कालावधीमध्ये काय लोक करतायत तो त्यांच्याजवळ त्यांना नकला होईल. अशी एक सोशल माध्यमांवरती चर्चा आहे की पार्थ पवार आणि तटकरे पटेल यांच्यात फाटलं आहे, त्यामुळे तुमची हे अत्यंत चुकीचं आहे, निराधार आहे. त्याच्यात काही अर्थ नाही. एवढंच मला या ठिकाणी सांगितलं. धन्यवाद. अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा. इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.